नमस्कार. एका एवढ्याशा फुलात कितीतरी गोष्टी दडलेल्या असू शकतात नाही का? आज आपण अशाच एका फुलाबद्दल बोलणार आहोत जे केवळ एक फूल नाही तर एक भावना आहे, एक परंपरा आहे. चला, मोगऱ्याच्या या सुगंधित विश्वात एक फेरफटका मारूया. जरा कल्पना करा, एक अगदी इवलसं, नाजूक, पांढरं शुभ्र फूल आपल्या ओंजळीत सहज मावेल असं. पण त्याचा सुगंध, अरे बापरे, तो इतका जबरदस्त आणि कायम टिकणारा असतो की तो फक्त आसपासची जागाच नाही तर आपला वेळ, आपल्या आठवणी सगळं काही व्यापून टाकतो. हेच तर मोगऱ्याचं खरं वैशिष्ट्य आहे. चला तर मग याच गोष्टीत थोडं खोलवर जाऊया. बघूया तरी की हा विरोधाभास नेमका आहे तरी काय, कसे काय हे लहानसं फूल इतका मोठा प्रभाव टाकतं. हे बघा, इथेच तर मोगऱ्याची खरी गंमत आहे. एका बाजूला त्याचं ते अगदी लहान नाजूक असं रूप, आणि दुसऱ्या बाजूला विचार करा, अख्खं वातावरण मंत्रमुग्ध करून टाकण्याची त्याची ताकद. म्हणूनच तर मोगऱ्याला सुगंधाचा राजा असं उगाच नाही म्हणत. त्याची एक लहानशी कळीसुद्धा आसमंत सुगंधाने बहारून टाकू शकते. आणि थांबा, यात अजून एक जादू आहे बरं का. मोगऱ्याचा सुगंध आहे ना, तो सूर्य मावळल्यावर अजूनच गडद होतो, अजूनच तीव्र होतो. असं वाटतं जणू काही निसर्गाने खास रात्रीसाठीच तयार केलेला हा एक परफ्यूम आहे. आणि हीच गोष्ट त्याला आणखी रहस्यमयी आणि आकर्षक बनवते. तर मोगऱ्याचा सुगंध फक्त आपल्या आसपासच्या हवेतच नाही तर तो आपल्या श्रद्धेत, आपल्या मनात खूप खोलवर रुजलेला आहे. आता आपण त्याचं पवित्रता आणि श्रद्धेशी काय नातं आहे ते पाहूया. बघा ना, त्याचा तो पांढरा शुभ्र रंग, तो पाहिल्यावरच मनात शांती, पवित्रता आणि एक सात्विक भावना येते. हा रंगच जणू काही त्याच्या दैवी महत्वाकडे इशारा करतो आणि म्हणूनच तर देवपूजेत त्याला इतकं महत्वाचं स्थान आहे. मग ते शिवशंकर असोत, विष्णू असोत किंवा देवी, या सगळ्या देवतांना मोगरा मोठ्या श्रद्धेने वाहिला जातो. म्हणजे हे फूल म्हणजे जणू आपल्या भक्तीला सुगंधाचा स्पर्श देणारं एक माध्यमच बनतं. आणि मोगऱ्याबद्दलची एक गोष्ट तर खूपच सुंदर आहे, खूपच वेगळी आहे. साधारणपणे आपण देवाला फूल तोडून वाहतो, बरोबर, पण मोगऱ्याचं फूल सहसा तोडलं जात नाही. ते झाडावरून स्वतःहून खाली गळतं आणि तरीही ते तितकंच पवित्र मानलं जातं. यातून खरं तर निसर्गाचा आदर कसा करावा याची एक खूप मोठी शिकवण आपल्याला मिळते. बरं, श्रद्धेच्या या पवित्र दुनियेतून आता आपण वळूया सौंदर्याच्या प्रांताकडे. बघूया की मोगरा हा स्त्री सौंदर्याचा एक अविभाज्य भाग कसा बनला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत तर मोगऱ्याशिवाय स्त्री सौंदर्याची कल्पना करणं म्हणजे जवळजवळ अशक्यच आहे. ते फक्त एक फूल नाहीये, तर ते कोमलता, नाजूकपणा आणि सालसपणाचं एक जिवंत प्रतीक आहे. वेणीत सुंदरपैकी माळलेला मोगरा किंवा त्याचा केलेला तो सुगंधित गजरा किंवा अगदी सहजपणे केसांमध्ये माळलेली एक कळी, या गोष्टी केवळ सौंदर्य वाढवत नाहीत, तर त्या स्त्रीच्या सौंदर्याचं, तिच्या कोमलतेचं आणि तिच्या लाजेचं प्रतीक बनून जातात. त्याचा तो सुगंध जणू तिच्या अस्तित्वातच मिसळून जातो. मोगरा केवळ दिसण्यासाठी किंवा त्याच्या सुगंधासाठीच महत्त्वाचं नाहीये. त्याचे आपल्या मनावर आणि शरीरावर सुद्धा खूप चांगले सकारात्मक परिणाम होतात. चला, आता आपण त्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत ते बघूया. आयुर्वेद आणि अरोमा थेरपीमध्ये तर मोगऱ्याच्या तेलाला जणू अमृताचं स्थान आहे. त्याचा सुगंध थेट आपल्या नर्वस सिस्टमवर म्हणजे मज्जासंस्थेवर परिणाम करतो. त्यामुळे काय होतं तर तणाव कमी होतो, शांत झोप लागते. एवढंच नाही तर ते त्वचेसाठीही खूप चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या मनाला एक खोलवरची शांतता मिळवून देतं. खरं सांगायचं तर मोगऱ्याच्या सुगंधाचा आपल्या भावनांवर इतका थेट आणि पॉझिटिव्ह परिणाम होतो की तो आपली चिंता कमी करतो, मनात आनंदी भावना वाढवतो आणि डिप्रेशनला सुद्धा दूर ठेवायला मदत करतो. म्हणूनच हा सुगंध म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेलं एक मूड बूस्टर आहे, असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. आता आपण या आपल्या सुगंधित प्रवासाच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आणि हा टप्पा असा आहे जिथे मोगरा फक्त एक फूल राहत नाही, तर तो आपल्या आठवणींचा एक दरवळणारा खजिना बनून जातो. एक क्षण थांबा आणि डोळे मिटून जरा विचार करा. मोगऱ्याचा सुगंध मनात येताच कोणती आठवण जागी होते? मला खात्री आहे प्रत्येकासाठी याचं उत्तर वेगळं असेल, पण ते तितकंच खास आणि अगदी वैयक्तिक असेल. कदाचित आपल्याला आईने विणीत माळलेला मोगरा आठवत असेल, किंवा घरातल्या देवघरात भरून राहिलेला तो पवित्र सुगंध, किंवा मग पहिल्या प्रेमाची ती हळूवार, नाजूक आठवण. खरं तर मोगरा आपल्या आठवणींना एक खास सुगंध देण्याचं काम करतो. आणि म्हणूनच या सगळ्या प्रवासांती एकच गोष्ट आपल्या मनात पक्की होते की मोगरा हे फक्त एक फूल नाही, तो आहे सुगंधात विरघळलेली एक पवित्र भावना. एक अशी भावना जी पिढ्यानापिढ्या आपल्यासोबत, आपल्या आठवणींसोबत कायम दरवळत राहते.